पुढची बातमी आहे पालकमंत्री पदावरून सध्या सुरू असलेल्या वादाची। महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरनं नवा वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसतंय। पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर 24 तासातच रायगड आणि नाशिकच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची वेळ सरकारवर आली आहे। रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे आदिती तटकरे तर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपच्या गिरीश महाजनांना देण्यात आलं होतं। त्यानंतर शिवसेनेमध्ये संताप उफाळून आला। पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे गावात पोहोचल्यामुळे नाराजीच्या चर्चांना जास्तच उधाण आलं। एकनाथ शिंदेंचा दावोसमध्ये असलेल्या फडणवीसांना फोन गेला आणि त्यानंतर फडणवीसांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिल्याचं समजतंय। दरम्यान एकनाथ शिंदेंना विश्वासात न घेताच पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली होती का याची देखील चर्चा सुरू झाली। मी आता या नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे, याच्या मागे मी लागलेलो आहे। मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला। मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल, या भागामध्ये फिरावं लागेल। सगळे प्रश्न सुटत गेले आहे की नाही, मंत्रिमंडळापासून ते सुटले, आता पालकमंत्रीपासून ते सुटले। गोगावलेंची नाराजी त्यातनं स्पष्ट त्यांनी मुलाखतीमधून नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय। शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय, म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये। तर या सगळ्या प्रकरणावर बावनकुळेंची प्रतिक्रिया सुद्धा फार महत्त्वाची आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पालकमंत्रीपद नियुक्तीबाबतचा निर्णय हा महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मिळून घेतल्याचं स्पष्ट केलंय। एकमत नसलेल्या जागांवर चर्चेतून तोडगा निघेल असं देखील ते म्हणाले। कुठलीही नाराजी नाही। मी परवाही कालही एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो, थोडं कन्सेन्सस आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आउट ऑफ इंडिया असल्यामुळं नाही तर कालच प्रश्न सुटला असता। थोडे कन्सेन्सस करण्याची गरज आहे, चर्चा करण्याची गरज आहे। मला वाटतं छोट्या चर्चेतनं मार्ग निघून जाईल। मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्थानिक पालकमंत्री होईल असाच विचार आपण केला, पण ज्या ठिकाणी थोडं आम्हालाही वाटतं की तिघांनी म्हणून जे काही ठरवलं आहे त्या ठरवण्यापैकी बऱ्यापैकी झालं। 99% आमचे मार्ग निघाले, 1-8% जागेमध्ये आता राहिला आहे तर मला लवकर निघेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।